यशवंतराव चव्हाणांनी जनसंघ म्हणजेच आत्ताच्या भाजपशी संबंध ठेवला नाही असं पवारांनी म्हटलेलं आहे। आम्हाला सोडून गेलेल्यांनी भाजपसोबत संबंध ठेवले असंही पवार म्हणाले। तर 1978 मधील घटनेला चव्हाणांचा पाठिंबा होता का असा सवाल त्यावर अजित पवारांनी विचारलाय। आज जे आमच्यातून बाहेर गेलेले लोक होते त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्यांना चांगले यश मिळाले, पण त्या सगळ्या लोकांची पूर्ण पार्श्वभूमी बघितली तर चव्हाण साहेबांच्या किंवा गांधी नेहरूंच्या विचारामध्ये अनेक वर्ष सहभागी झालेले होते हे नाकारण्यात अर्थ नाही। पण हे असताना सुद्धा त्यांनी संपर्क आणि सहभाग हा भाजपवर ठेवला, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही। चव्हाण साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही त्या काळातला जनसंघ किंवा नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते। वैचारिक अंतर जे त्यांनी ठेवलं ते अखेरपर्यंत ठेवलं। 78ला जी घटना घडली त्याला चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता। चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता। तुम्ही का पोहोचता आता? सगळं सोयीचं राजकारण नाही रे बाबा चालत। आम्ही केलं की ते चुकीचं। आम्ही आजही म्हणतोय ना की आम्ही चव्हाण साहेबांच्याच विचारांनी चाललेलो आहे, शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारधारेने चाललेलो आहे। आम्ही सांगतोय ना।